मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलक्षणा आता कावेरीकडे येते. कावेरी लग्नासाठी अगदी सुंदर अशी तयार झालेली असते. त्याचवेळी आता सुलक्षणा आरशासमोर कावेरीला बसवते आणि म्हणते, कावेरी ऐक ना कावेरी, हे दागिने असे साधेसुधे दागिने नाही आहेत हा, कारण यातला प्रत्येक दागिना काही ना काहीतरी आपल्याला सांगतोय. हे कशाचं ना कशाचं प्रतीक आहे. या बांगड्या आहेत ना, ते मायलेकीच्या प्रेमाचं प्रतीक असं म्हणून ती कावेरीच्या हातात आता बांगड्या घालते आणि मग त्यानंतर ती हिरव्या बांगड्या सुद्धा तिच्या बरोबर तोडे घालत म्हणते, हे आपल्या मुलीच्या आणि आईच्या प्रेमाचं प्रतीक आणि आई व मुलीच्या भावना म्हणून आणि त्याचंच हे प्रतीक आहे. हे कानातले असं म्हणून ती कावेरीच्या कानात आता कानातले घालते आणि म्हणते, इथे आल्यानंतर तुझ्यातील जे संस्कार दिसले त्याचंच प्रतीक आहे आणि ही जी वेल आहे ना, ती वेल तुमच्या संसाराची वेल अशीच वाढत जावं असं मला वाटतं. आणि हा आपला पिढीजात हार, हा हार ना मला माझ्या सासूबाईंनी घातला होता. हा हार त्यांना त्यांच्या सासूबाईंनी घातला होता आणि आता जो मी तुला घालतीये तेव्हा आता तो पिढीजात हार आता शेवटी कावेरीच्या गळ्यात सुलक्षणा घालते. त्यामुळेच आता कावेरी त्या हारावरतून असा हात फिरवते. मग आता ती म्हणते की एक सून म्हणून तू घरातल्या प्रत्येकाला जोडून ठेवशील असा विश्वास आहे मला आणि त्याच विश्वासाचं ना बाळा हे प्रतीक आहे, ते म्हणजे हा हार. तर आता हे सगळं प्रेम पाहून कावेरीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. ती बिचारी रडत असते कारण तिचं यशवर प्रेम असतं आणि मग हा विश्वास आहे ना बाळा, तू तुझ्या स्वभावातून वागण्यातून कमवला आहेस आणि आता तू कशी दिसतीये, छान अगदी धर्माधिकाऱ्यांची सून, सुखी राहा बाळा असा ती आता कावेरीला आशीर्वाद देते. मग तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर आता यशचा फोन येत असतो, परंतु आता कावेरी काही कॉल रिसीव करत नसते. त्यामुळे यशला खूप टेन्शन येतं. तो दोनदा तीनदा तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, तिने काही कॉल रिसीव केलेला नसतो. मग आता मनातच तो म्हणू लागतो, फोन उचला कावेरी, फोन उचला, कारण जर उशीर झाला ना तर अमृताचा प्लॅनर आहे ना तो निसटून जाईल आपल्या हातातनं, कारण हा शेवटचा चान्स आपल्याला गमावून नाही चालणार. कारण नशिबाने त्याने फोन सुरू केलाय आणि मोहित जिजूंना त्याच्या फोनचं लोकेशन सुद्धा ट्रेस झालंय, पण आपण दोघांनीही तिकडे अगदी वेळेत पोहोचायला हवं. दुसरीकडे एक माणूस हा गोडाऊनमध्ये जातो आणि कुणाची तरी वाट बघत असतो, पण तेथे आता कोणीही नसल्यामुळे तो आता जरा इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की अजून कशी पैसे घेऊन आली नाही, आता तिला फोन करूनच बघितलं पाहिजे. दुसरीकडे आता अमृता ही रूममध्ये जाते आणि तिच्या आईला म्हणते, आई अगं बघ ना, मी थंड पाण्याने हात धुतले, पाय धुतले, तरीही माझ्या हाताची इचिंग काही जात नाहीये, आता तू बघ ना किती लाल झालंय सगळं. तेव्हा आता तिची आई म्हणते, अगं ही हळद तर त्या कावेरीसाठी होती, मला एकच कळत नाही हळदीच्या वाट्या बदलल्याच कशा. मग आता रागातच अमृता म्हणते, आई मला हेच कळत नाहीये की तुला हे सगळं करायला कुणी सांगितलं होतं. तेव्हा आता लगेचच तिची आई म्हणते, अगं मला ना तिला जरा चांगला धडा शिकवायचा होता आणि तिच्या मनातही आलं ना तरीही ती बाहेर जाऊ शकणार नाही, असंच काहीतरी करायचं होतं. तेव्हा अमृता म्हणते, अगं आई ती हळद तू स्वतःच्या हाताने मला लावत होती ना, तेव्हा नाही तुला समजलं का ही सेम हळद नाहीये म्हणून. तेव्हा लगेचच तिची आई म्हणते, अगं नाही समजलं ना बाळा, आणि म्हणून तर लावली ना तुला ही हळद, नाही तर का लावली असती मी. थांबा मी तुला गुलाब पाणी लावते म्हणजे थोडं बरं वाटेल हा, असं म्हणून ती गुलाब पाणी आणायला जाते. तर अमृता नुसती आपलं तोंड हात खाजवतच राहते, कारण तिला त्या खाजेमुळे ना काही सुचतच नसतं. दुसरीकडे सततच यशचा फोन कावेरीला येत असल्यामुळे ती पटकन फोन बंद करते, कारण तिला असं वाटत असतं माने काही बघायला नको म्हणून, आणि फोन असा उलटा ठेवते. आता कावेरीने फोन कट केल्यामुळे इकडे यशला भलतंच टेन्शन येतं. इकडे आता कावेरी मनातच म्हणते की काय करावं कळत नाहीये. तेव्हा मा आता तिला जवळ घेतात आणि म्हणतात की आज मी ना खूप खुश आहे कावेरी, आणि खरंच खूप समाधानी सुद्धा, आणि मला ना खरंच खात्री वाटते की हे घर कायम आनंदात असेल आणि या सगळ्यामध्ये ना तुझा खरंच खूप मोठा वाटा आहे. असं म्हणून आता लगेचच सुलक्षणा म्हणजे मा ही तिची दृष्ट काढते आणि काजळाचा काळा टिक्का लावत म्हणते, कुणाचीच दृष्ट लागायला नको माझ्या सुनेला, तू सुखात राहा आणि या घरालाही अगदी कायम सुखात ठेव. तेव्हा कावेरी तेवढ्याच विश्वासाने सांगते की मा या घराच्या सुखासाठी मला जे करावं लागेल ना
ते अगदी सगळं करेन मी, फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यात, असं म्हणून ती आता माचा आशीर्वाद घेते. तेव्हा मा ही तितक्याच प्रेमाने आता आशीर्वाद देतात. तेव्हा मनातच आता कावेरी हात जोडून विचार करत असते की मी जे करतीये ना मा, ते या घराच्या भल्यासाठीच करतीये. यामध्ये ना मला फक्त आणि फक्त यश मिळू देत, तेव्हा तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देत, असं मा तिला म्हणते. शुभम भवतु असं म्हणून तिच्या डोक्यावरून प्रेमानेच हात फिरवते. तर आता दुसरीकडे विद्या तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यातच यशचा फोन येतो. ती म्हणते की बापरे यश भाऊजी. तेव्हा ती लगेचच कॉल रिसीव करते आणि बोला ना यश भाऊजी असं म्हणते. त्याचवेळी यश म्हणतो, विद्यावहिनी एक काम आहे, मला एक विचारायचं होतं. कावेरी तर कॉल रिसीव करत नाहीये, एक मेसेज द्यायचा होता, तिला देताय का तेवढा? तेव्हा विद्या म्हणते हो हो मी सांगते त्यांना, मी ठेवते आणि लगेच कावेरी वहिनींकडे जाते. तर इकडे मा ही कावेरीला म्हणत असते, ये तुला गौरीहाराची पूजा सुद्धा करायची आहे ना, आणि आता बस बरं. तेव्हा कावेरी तिथे गौरीहाराची पूजा करण्यासाठी पाटावर बसते. मग मा म्हणते अगोदर ना तू हळदी कुंकू स्वतःला लाव, त्या मूर्तीवर अक्षता सुद्धा वाहा, आणि अक्षता वाहताना सुखी संसाराची अगदी मनोभावे सुद्धा प्रार्थना करायची. तेव्हा कावेरी हो म्हणते आणि सुखी संसारासाठी प्रार्थना करते, पण तिच्या मनात ना फक्त आणि फक्त यश असतो. आणि गुरुजींनी हाक मारल्यानंतर बाहेर ये. तेवढ्यातच विद्या तेथे येते आणि म्हणते मा, गुरुजींनी हाक मारली की मी लगेचच कावेरीला घेऊन बाहेर येते. तेव्हा मा म्हणते नको ऐक, आता अमृताची सुद्धा ओटी भरायची आहे, जावेने नको का भरायला, तू माझ्याबरोबर तिकडे चल. ती म्हणते मा आपण अहो असं काय करताय, मी थांबते ना इथे कावेरीजवळ. त्यावेळी मा म्हणते नको, जावेनी ओटे भरायची असते, सांगितलं ना तुला, असं म्हणून लगेचच ती विद्याला घेऊन तेथून जाते. तर कावेरी आता त्या दोघींकडे बघतच राहते आणि विद्याला सुद्धा कावेरीला निरोप आता काही देता येत नाही. दुसरीकडे अमृताला आता खूपच हातांना खाज सुटलेली असते, खूप इचिंग होत असतं आणि म्हणूनच ती म्हणत असते काहीतरी कर ना ग आई तू. तेव्हा तिची आई तिच्या हातावर गुलाब पाणी लावते आणि आता कसं वाटतंय असं विचारते. तेव्हा अमृता म्हणते हो आता बरंच बरं वाटतंय. अमृताची आई म्हणते की बरं झालं बाई, तुला बरं तरी वाटतंय. त्यानंतर अमृता म्हणते आई एक काम करते, मी अगोदर जाऊन त्या फुलवाल्याला पैसे देऊन येते. तेव्हा तिची आई म्हणते हे बघ अजिबात वेळ लावू नकोस हा बाळा, तू जरा लवकर ये. तेव्हा ती हो असं म्हणते. असं म्हणून ती पर्स घेऊन जायलाच निघते. तर समोर मा आणि विद्या या दोघीही उभ्या असतात. पाहून आता अमृताला आणि तिच्या आईला जबरदस्त असा धक्का बसतो. ती विचारते मावशी तू इथे, अगं ये ना, ये आतमध्ये ये, असं म्हणून ती आतमध्ये येता येता पटकन पैशांची आता जी तिच्याकडे पर्स असते ना ती तिच्या आईच्या हातात सुपूर्त करते. तेव्हा काही हवं होतं का असं अमृता विचारते. मा म्हणते की हो मला काहीतरी हवं आहे आणि म्हणून तर आले. अमृता विचारते नक्की काय काम होतं. मग आता मा म्हणते काही काम असेल तरच माझ्या सुनेला मी भेटायला यायचं का. तेव्हा सगळ्या जणी हसू लागतात. तर अमृताची आई म्हणते मी वेगळाच विचार करत होते. तेव्हा मा म्हणते अगं एवढा काय विचार करायचा, एवढी काय घाबरते त्यात. त्यानंतर मा म्हणते ऐक ना तू पाटावर बस, तुझी ओटी भरायची आहे आणि काही दागिने सुद्धा तुला द्यायचे आहेत. तेव्हा अमृता म्हणते आत्ता लगेच. मग सुलक्षणा म्हणजेच मा म्हणते हो आत्ता लगेच. तर या दोघी मायलेकींचा प्लॅन आता फेल होतो. दुसरीकडे यश कावेरीची वाट बघत असतो. तिचा अजूनही काही निरोप मिळालेला नसतो आणि म्हणूनच तो म्हणतो मला असं वाटतंय ना कावेरीला निघताच येत नाही आहे. तो आता तिकडे जायलाच निघतो. तेवढ्यातच कावेरी तेथे येऊन पोहोचते आणि म्हणते मी आली आहे. असं म्हटल्याबरोबरच यशला खूप आनंद होतो आणि तो मागे कावेरीकडे बघतच राहतो. तेव्हा कावेरीचं सौंदर्य त्या दागिन्यांमध्ये, त्या साडीमध्ये अगदी खुलून असं दिसत असतं. ते पाहून यशची नजरच तिच्यावरून हटत नाही. तो अगदी खालपासून वरपर्यंत तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो, तिचं सौंदर्य न्याहाळत असतो. तेव्हा ती हळूहळू यशकडे पुढे येत असते. कावेरी यश समोर जाऊन उभी राहते. तर यशची नजर अजूनही तिच्यावरून हटलेली नसते. तो अक्षरशः भानावरच नसतो. तेव्हा कावेरी म्हणते सॉरी हा मा समोर असल्यामुळे मला कॉल नाही घेता आला तुमचा, आणि त्यातल्या त्यात त्या एवढ्या खुश असताना तेथून निघताना मलाच खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं हो. असं म्हणून काय काय घडलं हे सगळं ती यशला सांगू लागते. पण यशचं लक्ष ना अजिबात तिच्या बोलण्याकडे नसतं, कारण देखण्या कावेरीकडे तो सततच पाहत असतो.
त्यानंतर कावेरी आता सारखीच बडबड करते, सारखंच आपलं काहीतरी सांगते. हे पाहून आता यश अगदी तिच्या प्रेमातच बुडून जातो आणि मग त्यानंतर तो तिच्या ओठांवर हळूच एक बोट ठेवतो आणि काहीच बोलू नको असं म्हणतो. तो अगदी आता रोमॅन्टिक झालेला असतो. त्यानंतर आता कावेरीसुद्धा अगदी शांतपणे उभी राहते. तर यश काय करतो, तिच्या भोवती असा गोल गोल फिरतो आणि पुन्हा एकदा तिच्यावर नजर फिरवून तिचं सौंदर्य न्याहाळत असतो. कारण कावेरी अतिशय सुंदर अशी नटलेली असते, सजलेली असते. त्यानंतर तो तिचा पदर हातात घेतो आणि लगेचच तिच्या डोक्यावर ठेवतो. तेव्हा ती आता नवरीच्या लुकमध्ये अतिशय सुंदर अशी दिसत असते. मात्र आता तिचं सौंदर्य त्या साडीत खुलून आलेलं असतं. हे पाहून यश तिच्याकडे बघत राहतो. तर कावेरी सुद्धा अगदी नव्या नवरीसारखी लाजत असते आणि यशकडे हळूच बघते. तर आता लाजून लाजून तिचे गालसुद्धा लाल झालेले असतात, गुलाबी झालेले असतात आणि दोघांच्याही डोळ्यात एकमेकांविषयीचं तेवढंच प्रेम दिसत असतं. मग आता ते दोघेही एकदम शांत राहतात, दोघेही एकमेकांना न्याहाळत असतात. त्यानंतर यश म्हणतो, सुंदर कोणी कसं दिसू शकतं, कारण आज सगळं काही विसरून तुमच्याकडेच बघत राहावंसं वाटतंय. तेव्हा कावेरीसुद्धा अगदी लाजते. लाजून लाजून अगदी लाल झालेली कावेरी हळूच आता यशला म्हणते, आता उशीर होत नाही आहे का आपल्याला? त्या क्षणातच यशला समजतं आपल्याला जे काम करायचंय ते तर राहिलंय आणि मी कावेरीच्या सौंदर्याचं वर्णन करत बसलोय आणि इथे तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करतोय. त्यानंतर आता यश मात्र हसतो आणि भानावर येतो. तेव्हा कावेरी शांतपणे म्हणते, अमृताच्या विरोधात जर आपण काही पुरावा आणला नाही तर आपलं हे दोघांचं स्वप्न आहे ना, ते स्वप्नच राहू शकतं. तेव्हा यश खात्रीने सांगतो, आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार कावेरी, अशी यशला पूर्णपणे खात्री असते. मग आता तो कावेरीचा हात पकडतो आणि म्हणतो, चला आपल्याला आपल्या दिशेने निघायचे. असं म्हणून दोघेही अमृताच्या विरोधात असणारे पुरावे गोळा करण्यासाठी निघालेले असतात. इकडे मा आता अमृताला सर्व दागदागिने देते, त्याचबरोबर तिची ओटीसुद्धा छान प्रकारे भरत असते. त्यानंतर अमृता म्हणते, मावशी मी आशीर्वाद घेते हा तुमचा, असं म्हणून ती आता माचा अगोदर आशीर्वाद घेते. तेव्हा मा तिला आता सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. त्यानंतर मा म्हणते, बघू जरा, असं म्हणून ती माधवीला सांगते, ऐक ना माधवी, अगं मी ज्या अक्षता लावल्या आहेत ना हिच्या कपाळाला, त्या अगदी छान तिच्या कपाळावर चिटकल्या आहेत. याचा अर्थ माहिती आहे का माधवी? मग आता मला नाही माहिती याचा अर्थ, असं अमृता विचारते. तेव्हा मा म्हणते की याचा अर्थ माझ्या सुनेवर माझं खूप म्हणजे खूप प्रेम आहे. असं म्हणून अमृताला सुद्धा आता ती काळा टिक्का लावून कुणाचीही माझ्या सुनेला दृष्ट लागू नये असं म्हणते. तर आता माने एवढं सगळं देऊनही अमृताच्या मनात मात्र चलबिचल सुरूच असते आणि तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसते. म्हणूनच मा विचारते, काय झालं तुला अगं? तू एवढी स्ट्रेस का दिसते? कसलं दडपण आलंय तुला नक्की? कारण अमृताला ना त्या फुलवाल्याला पैसे द्यायला जायचे असतात आणि मध्येच मा आल्यामुळे तो प्लॅनसुद्धा तिचा फेल होत असतो. त्यानंतर लगेचच विद्या विचारते, काय ग अमृता, नवीन नात्यांचं, नवीन जबाबदारीचं दडपण आलंय का तुला, की दुसरं कसलं टेन्शन आहे? असं ती जरा खोचकपणेच विचारते. कारण अमृताचं एकनिक कारस्थान विद्याला आता माहीत असतं. तेव्हा सगळेजणी तिच्याकडे बघू लागतात. तर आता मा विचारते, काय ग दुसरं कसलं टेन्शन असणार ग विद्याईला? कारण तिच्या मनात हाच तर विचार सुरू असेल आणि लग्न करून सासरी जाताना प्रत्येक मुलीच्या मनात हे दडपण असतं म्हणजे असतंच ना. तेव्हा माधवी म्हणते, अगदी बरोबर आहे हा वहिनी. त्याचवेळी आता मा म्हणते, विद्या अगं तुला आठवतंय का तुझं लग्न जेव्हा होतं ना तेव्हा तू कशी घाबरली होती, बावरली होतीस? तेव्हा विद्या म्हणते, हो ना मा, आणि समजवायला कोण आलं होतं मला? तर तुम्हीच आला होतात ना. असं म्हणून ती पुन्हा एकदा हसते. तर अमृता इकडे अगदी रडकुंडीला आलेली असते. त्यानंतर ती उठणार तेवढ्यातच मा म्हणते, अगं थांब जरा, कुठे चाललेस? तेव्हा मा म्हणते, अगं आत्ताशी ओटी भरून झालीये, अजून गौरीहार पूजायचा आहे. ऐक ना विद्या, मांडणी करायला घे ना ग गौरीहार पूजनाची. तेव्हा विद्या म्हणते, हो घेते हा मा. तेव्हा अमृता आणि तिची आई आता भलत्याच टेन्शनमध्ये असतात. हे जे काही रिच्युअल चाललेले असतात त्यांच्याकडे अजिबात या दोघींचंही लक्ष नसतं. अमृताच्या चेहऱ्यावरचा अक्षरशः रंग उडालेला असतो. मग त्यानंतर आता तू थांबा हिच्याजवळ, असं आता मा विद्याला म्हणते. त्याचवेळी आता विद्या म्हणते, मा अहो कावेरी वहिनीसुद्धा एकट्याच आहेत ना रूममध्ये, मी जाऊ का त्यांच्याकडे?
अहो म्हणजे त्यांना सुद्धा टेन्शन आलंच असेल ना हो. इथे आता काकू आहेत, त्याचबरोबर आई सुद्धा आहे, चालेल ना असं ती अगदी तळमळीने विचारते. तेव्हा बरं चालेल असं माधवी म्हणते. मग मा सुद्धा तिला कावेरीच्या रूमकडे घेऊन जाते. त्यानंतर आता त्या दोघीही तिथून गेल्यानंतर अमृता लगेचच उठणार असते. तेव्हा माधवी म्हणते, ए अमृता, उठायचं नसतं पूजा सुरू होईपर्यंत अजिबात, आणि पूजा संपेपर्यंत बोलायचं तर अजिबात नसतं. त्यानंतर लगेचच आता तिच्या आईला ती सांगते की ऐक ना, अगं फोन काढून घे बरं हिच्या हातून, आणि एक काम कर, जोपर्यंत बाहेर बोलवत नाही ना तोपर्यंत अन्नपूर्णेवर ना तू अशी अक्षता वाहत राहा. तेव्हा अमृताचाही नाईलाज होतो आणि ती होला हो करत बरोबर मनातल्या मनात कुलदेवतेचा जपसुद्धा ती सुरू करायला सांगते. मग अमृताला टेन्शनच येतं आणि ती म्हणते, अरे देवा, आता बाहेर तरी कशी पडू मी. तर दुसरीकडे आता तो फुलवाला अजूनही अमृताची वाट बघत असतो, परंतु अमृता काही अजून आलेली नसते. तेवढ्यातच यश आता तेथे जाऊन पोहोचतो आणि विचारतो, काय रे, अमृताची वाट बघतोस ना. तेव्हा आता तो फुलवाला खूप घाबरतो, यशला धक्का मारतो आणि तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो. मग यश जोरात ओरडतो की ए थांब अगोदर. तेवढ्यातच समोरून कावेरी येते आणि त्याच्या पायावरच दांडकं मारते, जेणेकरून तो कोलांटी उडी टाकून असा खाली पडतो. तेव्हा कावेरीची आता लाठीकाठीची चांगलीच तयारी असते, त्यामुळे ती लाठीकाठी खेळून आता लगेचच त्या फुलवाल्याला धडा शिकवत असते आणि अगदी दुर्गेचं रूप घेऊन त्याला चांगली चोप देते. कारण आता काहीही झालं तरी अमृताचं सत्य बाहेर आलं पाहिजे सर्वांसमोर, असं तिला आणि यशला वाटत असतं. त्यानंतर तो फुलवाला आता कसाबसा उठतो आणि लगेचच कावेरीच्या हातात असणारी काठी अशी जोरात पकडतो. तेवढ्यातच यश तेथे धावत येतो कावेरीला वाचवण्यासाठी. मग आता तो हातातली काठी अशी बाजूला करतो, त्यामुळे आता कावेरी बाजूला जाऊन आता पडते. तिचं आता डोकंच त्या एका ठिकाणी आपट. यश आता त्या फुलवाल्याची चांगलीच धुलाई करतो आणि त्याच्या पाठीमध्ये वगैरे त्याच्या पोटामध्ये अशा जोरातच गुद्दा मारतो, लाथा मारतो, जेणेकरून त्याची अवस्था अगदी बेहाल व्हावी आणि अमृताचं सत्य घरातील सर्वांसमोर त्याने सांगावं. मग काही वेळाने यशची ताकद जरा कमी पडते आणि तो फुलवाला काय करतो, अशी राऊंडमध्ये उडी घेतो आणि लगेचच यशला सुद्धा लाथ मारून दुसरीकडे ढकलून देतो. इकडे आता विद्या रूममध्ये असते, ती मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसलेली असते आणि ती कावेरीच्याच रूममध्ये असते. तेवढ्यातच यमुना आता तेथे येते आणि दार ठोठावत म्हणत असते की कावेरी, अगं अजून किती वेळ लागणार आहे तुला, दार तरी उघड. तेव्हा विद्याला खूप टेन्शन येतं. मग त्यानंतर आता विद्याला आठवतं की कावेरीने मला जाताना सांगितले, बाहेर जे कोणी येईल ना, मला काही विचारेल ना की किती वेळ वगैरे लागणार आहे बाहेर यायला, तर त्या प्रश्नांची सगळी उत्तरं मी काय करते, फोनमध्ये रेकॉर्ड करते माझ्या आवाजात, आणि त्याच प्रश्नांची उत्तरं ना तुम्ही ऐकवा त्यांना, चालेल. तेव्हा विद्याने डन असं म्हटलेलं असतं. मग आता विद्याला आठवतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या फोनमध्येच आहे. त्यावेळी आता तिथे साऊंड सुद्धा एक ठेवलेला असतो. विद्या लगेचच तो ऑडिओ आता प्ले करते. यमुना पुन्हा पुन्हा दार ठोठावते ते पाहून आतून असं उत्तर कावेरीच्याच आवाजात मिळतं की हो हो, फक्त 5 मिनिट, मला तयार व्हायचंय अजून. तेव्हा यमुना दुसरा प्रश्न विचारते, अगं तू मगाशीच रेडी होतीस ना. मग विद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर प्ले करते आणि साडी थोडी सैल झाली होती, तीच व्यवस्थित करून घेतीये, असं उत्तर यमुनाला मिळतं. तेव्हा यमुना म्हणते, बरं बरं, ये लवकर. मग इकडे विद्या डोक्याला हात लावते आणि म्हणते, जा ना बाई आता तू. तर दुसरीकडे तो फुलवाला आता पळून चाललेला असतो. तेव्हा यश आता कसाबसा त्याच्या पाठीमागे पळतो आणि त्याचबरोबर कावेरीसुद्धा त्याच्या पाठीमागे पळते आणि त्या फुलवाल्याची यश चांगलाच आता धुलाई करतो. त्यानंतर आता यशची ताकदसुद्धा कमी पडते, तर तो फुलवाला यशला आता बाजूला ढकलतो, त्याच्यामुळे डोक्याला लागतं. तेव्हा आता कावेरीला खूप राग येतो की माझ्या यशला याने मारलं का, असं म्हणून तेथे आता रशीदचा जो मोठा बंच असतो तो बंचच त्याच्या डोक्यात टाकते आणि त्या फुलवाल्याला पुन्हा एकदा काठीने चांगला चोप देते. पण त्या फुलवाल्याची ताकदसुद्धा काही कमी नसते. तो आता कावेरीच्या हातात असणारी काठी जोरात पकडतो आणि कावेरीला सुद्धा यशसारखा बाजूलाच ढकलून देतो. मग कावेरी पुन्हा एकदा दुसरी काठी घेते आणि त्याच्यावर असे डोक्यात टाकणार, तितक्यातच त्याच्या हातात तिला गन दिसते. त्यामुळे ना ती थोडीशी घाबरते. आता तो तिच्यावर बंदुकीतली गोळी चालवणार
तर कावेरीचा अक्षरशः आता थरकापच उडतो. त्यानंतर तो आता बंदुकीतल्या 2 गोळ्या कावेरीवर चालवतो. हा सगळा प्रकार यश पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कावेरी आता खाली जमिनीवर जोरात कोसळते. तिचे डोळे अक्षरशः बंद झालेले असतात आणि मग तो फुलवाला आता तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो. तर दुसरीकडे मा आता गुरुजींकडे येते आणि विचारते, काय हो गुरुजी, सगळी तयारी अगदी बरोबर केली आहे ना? तेव्हा गुरुजी म्हणतात, हो केली आहे, पण लग्नाचे विधी आता सुरू करण्याची सुद्धा वेळ झाली आहे. आता तुम्ही दोन्हीही वधूंना बोलवू शकताय. हां, तेव्हा मला आता खूप आनंद झालेला असतो की आपल्या दोन्हीही सुना आता इथे मंडपात बसणार आणि त्यांचं विधिवत माझ्या मुलांबरोबर लग्न होणार. त्याचवेळी आता मा म्हणते, बोलवते मी माझ्या दोन्हीही सुनांना. तेवढ्यातच आता माधवी ही लगेचच अमृताला घेऊन तेथे येते. तेव्हा मा म्हणतात, बघा एक नवरी मुलगी तर आलीच, ये बाळा हां ये, सावकाश ये, असं मा म्हणतात. तेव्हा मला प्रश्न पडतो, कावेरी कशी नाही आली अजून? त्यावेळी गुरुजी म्हणतात, ताई हे पहा, विधी सुरू करायला उशीर झाला तर मुहूर्त उगीच टळून जाईल हां, त्यामुळे कावेरीला तुम्ही पटकन बोलवा. त्याचवेळी आता मा म्हणते, मीच बघून आले हां, मी बोलवून घेऊन येते तिला. त्यावेळी आता अमृता लगेचच हळूच तिच्या आईच्या कानात सांगते, ऐक ना आई, अगं कावेरी गायब आहे. तेव्हा माधवी म्हणते, मी बघते हां बघते. तेव्हा ती त्या फुलवाल्याला कॉल करत असते पण तो रिसीवच करत नसतो. म्हणून अमृता भलतीच टेन्शनमध्ये येते. तर दुसरीकडे आता यमुना ही अजूनही कावेरीच्या दरवाजाजवळच उभी असते. तेव्हा मा आता तेथे जाते. मग काय झालं गं, असं मा विचारते. तेव्हा यमुना म्हणते, मा बघ ना, कावेरीनं दारच उघडत नाही आहे. त्यावेळी आता मा म्हणते, कावेरी ए बाळा, अगं उशीर होतोय, गुरुजी बोलवतायत, चल बरं. अगं कावेरी उघड ना दार. तरीही कावेरी दारच उघडत नसते. ते पाहून यमुना जोरात ओरडते, अगं कावेरी उघड दार. पण आता आतून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे दोघीही टेन्शनमध्ये येतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मा आतमध्ये येते आणि म्हणते, कावेरी अगं गुरुजी कधीचे हाक मारतायत, चल ना, असं म्हणून ती आता तिचा चेहरा स्वतःकडे करते. तर काय होतं, तिथे कावेरी नसून विद्या असते. तर दुसरीकडे कावेरी आता खाली कोसळलेली असते. तेव्हा यश तिच्याजवळ जात तिला कावेरी कावेरी असा जोरात आवाज देतो, पण कावेरी काही उठत नसते. इकडे घरी आता लग्न असल्यामुळे सगळा गोंधळच उडालेला असतो. तर आता यमुना म्हणते, अगं मा, यशसुद्धा नाही रूममध्ये. तेव्हा आता मा खूप जोरात ओरडते आणि यश व कावेरी कुठे गेले आहेत? अंगाला हळद लागल्यानंतर कुठे जायचं नसतं एवढं माहीत नाही का दोघांना? आणि अपशकुन असतो तो, असं मा मोठ्याने म्हणते. तेव्हा अपशकुन तर झाला असता मा, असं यश म्हणतो. तेव्हा अचानक असं यशला आलेलं पाहून इकडे अमृता घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.